माझी एक अट आहे, मला ह्या घरात ठेवून घ्या, मग मी वाटेल त्या कागदावर सह्या करायला तयार आहे. भीक नाही मागत आहे ग मी तुमच्याकडे, माझा हक्क मागते. हक्काची भाषा तू करतेस? तुझ्यासारख्या बाईला ह्या घरात थारा नाही. ठीक आहे मग, जशी तुमची मर्जी. मी नाही करणार सह्या, गेला तुडत. चांगली गुरमी उतरवलीस एकेकाची. असंच वागलं पाहिजे त्यांच्याशी. मुख्य म्हणजे त्या जानकीची. स्वतःला बहीण म्हणवते ना तुझी. किती मतलबी आहे बघितलंस ना. प्रत्येकाशी ना असंच वाग जोपर्यंत तुझ्या मनासारखं होत नाही. अहिल्याताई, आता फक्त बघत राहा. मला तुरुंगात पाठवल्याचा आणि या घरातनं धक्के मारून बाहेर काढल्याचा कसा बदला घेते मी ते. नाही नाक घासत यायला लावलं ना सगळ्या किल्लेदारांना, नावाची सुगंध नाही. वामनराव, तुम्ही म्हणत असाल तर तिला गायब करून अशा ठिकाणी ठेवतो ना की कोणाला पत्ताही लागणार नाही. तोपर्यंत तिची मस्ती उतरत नाही, तोपर्यंत तिला सोडत नाही. मग ती काय तिचा बाप सुद्धा सह्या करेल. तुम्ही असं काहीही करणार नाही आहात वाकनीस काका. जानकी, इथे भल्या बुऱ्याचा विचार करू नकोस. त्या सुगंधासारख्या बाईला हा हिंगा दाखवलाच पाहिजे. वाकनीस म्हणतायत ते बरोबर आहे, नाहीतरी दुसरं काय आहे आपल्या हातात. त्यापेक्षा आपण तिला इकडे ठेवून घेतली तर. म्हणजे एक वेळ मी आणि वाकनीस आम्हाला दोघांना पटेलही, पण दादाचं काय? त्याला कसं सांगणार? त्याला कोण समजावणार? मी नाही जानकी, हे शक्य नाहीये. अहो माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. सुगंधा काल कशी वागली आहे ना तुम्हाला नाही माहित. तिच्या एकंदरीत वागण्या बोलण्यावरून ती आत्ता आपल्याला बधेल असं नाही वाटत आहे मला. त्यामुळे आत्ता माघार घेण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. अगं पण तिला घरात ठेवून घ्यायचं म्हणजे तिच्या पुढे गुडघे टेकल्यासारखं होईल. तिला घरात ठेवून घेऊ, पण तिला शरण गेलोय म्हणून नाही, तर तिच्यावर उपकार केलेत म्हणून. तुम्हाला सांगू, वेळ वाया घालवण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये. माझं ऐका, आपण सुगंधाला घरात ठेवून घेऊ, काही होणार नाही. ठीक आहे जानकी, तुला वाटतच असेल तर तुझ्या मनासारखं कर. आपलेही हात आता दगडाखाली आहेत. मी आल्यावर आपण जे काही करायचंय, जे काही निर्णय घ्यायचे ते घेऊच. हो ठेवा. अमृता, वामनदादा म्हणाले की जर का सह्या मागायला परशुदादांकडे गेलो तर ते आपली अडवणूक करतील म्हणून. कदाचित असं सुद्धा म्हणतील की मला जेलमधून बाहेर काढा तरच सह्या करेल. परशुदादांच्या ऐवजी त्यांच्या बायकोची म्हणजे सुगंधाची सही चालेल. जरा समजून घे, जरा कळ काढ. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी ठरवलंच असेल तर आणा तिला या घरात. बोला जानकीताई, काय म्हणताय? आता कसं शहाण्यासारखं बोललीस बघ. अगं मला बाकी काही नकोय, मला फक्त घरात राहायचंय. मग तू म्हणशील ते करीन. येते मी. वामनदादा, कधी कधी आपली चूक नसताना सुद्धा 2 पावलं पाठीमागे जायचं असतं. बायकोच आहे ना ते तुमची. तुमच्यामध्ये जे काही घडतंय ना ते एकत्र समोरासमोर बसून समंजसपणे बोला एकमेकांची, तरच सगळं ठीक होईल. नाहीतर सगळंच हाताबाहेर जाईल. तुझ्या भावना मी समजू शकतो, पण परिस्थिती ऑलरेडी हाताबाहेर गेलीये. बायको आहे ना तुमची. 7 जन्म एकत्र राहण्याचं वचन दिलंय ना एकमेकांना. मग असं करून कसं चालेल? तुम्ही पुढाकार घ्या, बोला. त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीये. हवं तर मी तुम्हाला मदत करते. तुम्ही चला माझ्या बरोबर. अहिल्याताई,